नमस्कार. मी सतीश विष्णू चव्हाण, भोर तालुका काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष. मित्रांनो, माझी राजकीय कारकीर्द जर बघत असाल तर माझी राजकीय कारकीर्द खऱ्या अर्थाने मला कळती अशी 1990 पासून मी 8वीला असताना मला या गोष्टीची, राजकीय जीवनाची थोडीफार आवड निर्माण झाली. ती का, तर माझे वडील स्वतः राजकारणामध्ये होते आणि ते राजकारणात असताना खऱ्या अर्थाने जर पूर्वीचं राजकारण मी म्हणत नाही, 1976ला काय झालं, 1972ला काय झालं, कारण माझा जन्मच 1977चा आहे. त्याच्यामुळे मी त्याच्याबद्दल बोलणं या ठिकाणी योग्य ठरणार नाही. पण मी 8वीला असताना या तालुक्यामध्ये खरं बंड पहिल्यांदा झालं आणि ते बंड कैलासवासी माधवराव टापरे यांच्या रूपाने झालं. आणि 1990ला या ठिकाणी माधवराव टापरेंनी, कैलासवासी माधवराव टापरेंनी या ठिकाणी विधानसभेची निवडणूक लढवली. त्यावेळेस भोर आणि वेल्हा हे दोनच तालुके होते आणि उगवत्या सूर्यावर त्यांनी ती निवडणूक लढवली आणि ती निवडणूक ते हारले. फार मोठ्या फरकाने ती निवडणूक हारली. पण खरी तालुक्याचा बंड जर झाला तर तो बंड 1990 साली झाला. मित्रांनो, मला या ठिकाणी सांगायचे तुम्हाला की पूर्वी राजगड कारखान्याची निर्मिती झाली, राजगड कारखाना झाला आणि राजगड ज्ञानपीठाची बी निर्मिती झाली. पण या ठिकाणी ती होत असताना आदरणीय अनंतरावजी थोपटे साहेब यांच्याबरोबर कैलासवासी काशीनाथरावजी कोटवड असतील, कैलासवासी माधवरावजी टापरे असतील, यांनी एकजुटीने, एक दिलाने या ठिकाणी एकत्र येऊन या ठिकाणी तालुक्याच्या विकासाला फार मोठ्या प्रमाणामध्ये हातभार लावला. सहकार क्षेत्रामध्ये कैलासवासी माधवराव टापरे आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी तो मान बसवला. आज कैलासवासी काशीनाथरावजी कोटवड हे सुद्धा भोर तालुक्याचे सभापती सलग 11 वर्षे होते. राजकीय जीवनाची सुरुवात होत असताना, राजकीय जीवन घडत असताना, राजकारण माणूस करत असताना समाजासाठी तो काय केलं याला अनन्यसाधारण महत्व आहे. पूर्वीच्या काळामध्ये या तालुक्याला अनेक मंत्रिपदं आली. मंत्रिपदाची अगदी माळच या तालुक्याला या ठिकाणी लागली. तो विकास होत असताना शिक्षण व्यवस्था या ठिकाणी मजबूत झाली. शिक्षण व्यवस्था मजबूत असताना या ठिकाणी त्या काळामध्ये मेडिकल कॉलेज सुद्धा आलं असतं, पण ते आलं नाही. मला त्यांच्याबद्दल जास्त बोलायचं नाही. पण नंतरच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर 1992ला मी पंचायत समितीची, 1990ला माधवराव टापरेंनी निवडणूक लढवल्यानंतर 1992ला या ठिकाणी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणूक लागली आणि या तालुक्यामध्ये 4 वार्ड पडले. अगदी विरोधी गट कसा असावा आणि त्यावेळेस त्या अख्ख्या विरोधी गटाला रायरेश्वर पॅनल म्हणून नाव दिलं गेलं होतं आणि त्याची निशाणी होती सायकल. अगदी सगळ्या भागात हो, म्हणजे संपतांना जेधे असतील माझे आमदार, त्यांनी पंचायत समिती लढवली होती. त्याच्यानंतर शिवाजीदादा शिवतरे असतील, यांनी जिल्हा परिषद लढवली होती. माझे वडील या ठिकाणी पंचायत समिती लावत होते. कैलासवासी रघुनाथरावजी केंद्रे हे पंचायत समितीला होते. चंद्रकांत भाटे होते, दिलीप भाटे होते. अगदी दिग्गज नेते. आणि कैलासवासी काशीनाथरावजी कोटवड हे थोपटे साहेबांकडे होते. कदाचित त्यावेळेस कैलासवासी काशीनाथरावजी कोटवड जर या रायरेश्वर पॅनलमध्ये असतं तर या ठिकाणी निकाल वेगळा लागला असता. ठीक आहे. तदनंतर 1995ला कैलासवासी काशीनाथरावजी कोटवड यांनी शिवसेनेत जाऊन उमेदवारी लढवली आणि या ठिकाणी ते सुद्धा पराभूत झाले. म्हणजे बंडाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली होती. आणि 1999ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली आणि पहिल्यांदा काशीनाथरावजी कोटवड या ठिकाणी आमदार झाले. मग त्या काळामध्ये बऱ्याच गोष्टी झाल्या, पण लोकांनी अक्षरशः, म्हणजे कोटवड साहेबांची परिस्थिती बी तेवढी नव्हती, पण लोकांनी अक्षरशः अगदी तरुण असतील, म्हातारे असतील, यांनी सर्वांनी एकजुटीने अगदी बिढीव काम केलं. कुणाला पैशाची अपेक्षा नव्हती किंवा काय नव्हती. आताच्या परिस्थितीला जर बारकाईने पाहिलं तर आजची जिल्हा परिषद पंचायत समिती जी लाभली आणि पंचायत समितीमध्ये जो अमाप पैशाचा वापर झाला सर्वांना माहिती, कुणी केला, काय केला, सगळ्यांना माहिती. आणि तो व्यक्ती धरून केला. म्हणजे कुटुंबामध्ये किती मतदान आहे
आणि त्यांना मतदारांना पैसे द्यायचं, अशा परिस्थितीची निवडणूक झाली. मला या ठिकाणी तुम्हाला आवर्जून सांगायचं मित्रांनो, राजकारण होईल नाही होईल हा मुद्दा बाजूला ठेवा, पण मनुष्य जन्माला येतो, मानव जन्माला येतो, तो कुटुंबासाठी जगतच असतो प्रत्येक जण. पण जगताना मनुष्य जन्म हा एकदाच आहे. आपण समाजासाठी काय केलं हे फार महत्वाचं आहे. आज जर आपण पाहिलं तर हिंदू आणि मी हिंदू आणि जातीयवादीवर राजकारण चालू आहे. मित्रांनो, मला खऱ्या अर्थाने सांगा बरं, मी हिंदू आहे, मला अभिमान आहे हिंदू असल्याचा, आणि मला हे हिंदुत्व, हिंदू म्हणण्याचं ताकद जर कोणी प्रदान केली असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी. मला कोणी बीजेपीने केली नाही, मला कोणी शिवसेनेने दिली नाही. श्रीराम आमचे बी आहेत ना, श्रीराम आमचे नाहीत असं कोण म्हणतं? आम्ही बी लहानपणी रामनवमीला जात होतो, आम्ही पाया पडत होतो, पण आज श्रीराम एका विशिष्ट पक्षाचे झाले आहेत. ही सगळ्यात मोठी खंत आहे मित्रांनो. मनोज जरांगे पाटलांनी जे मराठ्यांचं आरक्षणाचा जो मुद्दा लावून धरला, माझा सलाम आहे त्या सर्वसामान्य माणसाला. आज भोर तालुक्यामधून बी काही लोक त्यांना साथीला होते, पण त्या संघटनेचा आजची परिस्थिती काय आहे याचा विचार आपण केला पाहिजे भोर तालुक्याच्या. आज मला एका प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मागायचं. पुणे आणि मुंबई आणि इतर अनेक ठिकाणी राहणाऱ्या तरुणांना मला या ठिकाणी प्रामुख्याने प्रश्न विचारायचा आहे. मित्रांनो, आपलं आपण व्यवस्थित केलं, आपण कुठेतरी कामाला आहात, किती पगार आहात ह्याचा विषय नाही, पण तुम्ही सेटल झालेला आहे जे बाहेर राहिलेले आहे त्यांचे. पण माझं दायित्व आहे माझ्या गावाशी, माझ्या तालुक्याशी. खरंच या तालुक्यातली परिस्थिती काय आहे? आज जर आपण पाहिलं तर तालुक्यामध्ये इंजिनिअरिंग कॉलेज यांनी का काढलेले, पण आज जर बारकाने पाहिलं तर खऱ्या अर्थाने तालुक्याला किती उपयोग आहे त्याचा हे फार महत्वाचं आहे. तालुक्यातले किती शिकतायत हे फार महत्वाचं आहे. आज बारकाने पाहिलं तर वाटारपासून वरती गेलं, धरणपट्ट्यामध्ये गेलं तर मला एका प्रश्नाचं उत्तर द्यावं. रायरीला एक आश्कोली आणि एक हिरडुशीला आश्कोली, 12-12, 13-13 किलोमीटर लोकांची पायपीट आजही त्या शाळेत शिकण्यासाठी. माझ्या मुलांची, आमच्या भोरवासियांच्या मुलांची या ठिकाणी पायपीट आहे, आणि ती पायपीट कुणामुळे याचा विचार करा. एक 2-3 दिवसापूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला, आणि मुलं एक शिडी असते ना, ती शिडी 2 मुलं खांदा लावून आणि मध्ये एक 35 लिटरचं कॅन पाण्याचं भरून शाळेसाठी पाण्यासाठी नेताना आम्ही पाहिलं. तो व्हिडिओ व्हायरल केला होता. ही अवस्था आहे माझ्या तालुक्याची. अरे, ज्या कुटुंबाला जी आज राज्यकर्ते आहेत, जे नेते आहेत, ह्यांनी कधी ते पाणी वाहताना पाहिलं? ह्यांनी स्वतः कधी बादलीने पाणी भरलेलं बघितलंय का तुम्ही? आज ह्यांना त्याची किंमत कळणार आहे का? ही परिस्थिती आहे आपल्या तालुक्याची. आणि आपला तरुण, पुण्या मुंबईमध्ये राहणारा तरुण 3,000 रुपये मुंबईला आणि पुण्यामध्ये 1,500 रुपये अशा पद्धतीने विकला गेला. ही लाजिरवाणी गोष्ट नाही. तुम्ही 3,000 यायचं आणि मतदान करायचं आणि जायचं, आणि तो येऊन इथं या ठिकाणी भोर तालुक्याचं राजकारण बिघडवतो असं मी म्हणेन. पण आज मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. आज तुम्ही जाऊन बसला मुंबईला, पुण्याला, 5 वर्षांनी, पुन्हा 5 वर्षांनी किंवा यांच्या निवडणुकीला मुंबईमध्ये मेळावा घेतला जातो. पुन्हा यांच्या निवडणुकीला 5 वर्षांनी पुण्यामध्ये मेळावा घेतला जातो. चांगलं जेवण दिलं असतं, व्हेज नॉन व्हेज दोन्ही केलेलं जातं, आणि चांगली भाषणे केली जातात. तरुणांच्या विषयावर बोललं जातं, तरुणांच्या विषयावर MIDCच्या रोजगाराबाबत बोललं जातं. मित्रांनो, हे किती वर्ष चालले? आपण किती वर्ष ऐकतो, खातो आपण, आणि मग आपण हे पुण्यातलं येण्या जाण्याचं नियोजन कोणाकडे याला फोन करत बसतो, किंवा मग तो माणूस तुमच्या घरी येऊन ते पैसे देतो आणि तुम्ही येऊन मतदान करा असं म्हणतो. खरं सांगावं, समाधान वाटतंय का तुम्हाला? ही जी निवडणूक झाली याचं समाधान आहे का तुम्हाला? अगदी प्रामाणिकपणे सांगा. प्रश्न कोणी निवडून आलं गेलं याचा नाही, पण ज्यांना तुम्ही निवडून दिलं त्यांना सतत 25 वर्ष निवडून देताय ना, त्यांनी काय केलं तालुक्यासाठी हे फार महत्वाचं आहे ना. माझे हात जोडून तुम्हाला विनंती आहे मित्रांनो, आज जे झालं रोजगाराबाबतचा फार मोठा गहन प्रश्न आहे. आज कुठलाही व्यवसाय भोर तालुक्यामध्ये करायचं म्हणलं तर दायडा विचार करायला लागतो माणसांना. लोक रिअल इस्टेटमध्ये काम करतायत, लोक ह्याची जमीन त्याची जमीन. आज जर आपण बोलावड्यापासून वरती गेलं तर बाहेरची लोक येऊन रेस्टॉरंट,
बाकीच्या गोष्टी बांधलेल्या आहेत. आमचा शेतकरी हा हवालदिल झालेला आहे, जमीन इकून बसलेला आहे, त्याला जायला वाट मिळत नाही. त्याची जमीन पूर्वी होती, त्याच्यातनं जायला वाट मिळत नाही, ही परिस्थिती आहे. भाटघर धरण झालं, भाटघर धरणाच्या पुनर्वसनाचा विषय आजही अनुत्तरित आहे. त्यांना जमिनी नाही, ही परिस्थिती आहे. देवघर धरण झालं, अनेक लोकांना पैसे मिळाले, ते विस्थापित झाले. आजची परिस्थिती काय आहे? देवघर धरण भोर तालुक्यात, पाणी मात्र बाहेर, ही परिस्थिती आहे. म्हणजे मार्च एप्रिल मे महिन्यामध्ये पिण्यासाठी टँकर लावावे लागतात. ही दुर्दैवाची गोष्ट नाही का हो मित्रांनो? आजची परिस्थिती ही तालुक्याची अशी आहे. नाचणी घेणारा माणूस आहे. आज जर बारकाईने पाहिलं तर निरा डावा कालवा आणि वेनवडी उपसा सिंच किती दिवस चालले या, किती दिवस हे योजना काढलेले आहेत. तुम्ही याचा विचार कधी केलाय का? किती दिवस काढलेले आहेत? मी तुम्हाला सांगतो, काँग्रेस पक्षामध्ये होतो मी. माझ्या आमदारांना त्या ठिकाणी सांगितलं होतं की देवघर धरणावरून भोर नगरपालिकेला डायरेक्ट पाणी येऊ द्या, सायपसनी पाणी येईल तुम्हाला. त्याची उंची काढली होती आम्ही, आणि ती सायपसनी पाणी आलं असतं आज भोर शहराला विनामोबदला पाणी मिळालं असतं. पण करण्याची दमक नाही, करायची इच्छा नाही, अशी परिस्थिती या ठिकाणी आहे. आज काँग्रेसमध्ये होते, आज बीजेपी मध्ये गेले, हिंदू झाले. मग काँग्रेसमध्ये हिंदू नव्हते का ते? आज हिंदुत्वाची गप्पा मारतात. महाराजांचं नाव घेऊन राजकारण करतात, श्रीरामांचं नाव घेऊन राजकारण करतात. ही खेदाची गोष्ट नाही का? मी हिंदू आहे, मी श्रीरामाला मानतो, मी रोज पूजा करतो, श्रीरामाला वंदन करतो, मी छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो, मी छत्रपती संभाजीराजांना मानतो. त्यांना नमन केल्याशिवाय मी कधी जात नाही पुढे. म्हणजे मी हिंदू नाही का? परिस्थिती माझं सांगणंच असं आहे. मला बोलायचं नाही कुणाला, पण ज्यांना तुम्ही वारंवार संधी देऊन सुद्धा ही जर परिस्थिती निर्माण होत असेल तालुक्यामध्ये, त्यांनाच पण संधी देऊन आपण काय करणार आहोत हे महत्वाचे. आज तुम्ही हिंदू म्हणतात, मला एका प्रश्नाचं उत्तर द्यावं की रायरेश्वरावर छत्रपतींनी 16 मावळ्यांनी मिळून शपथ घेतली आणि हिंदी स्वराज्याची स्थापना केली. त्याचा सातबारा कुणाच्या नावाने? भिडे गुरुजींना मी मानतो. भिडे गुरुजींनी ज्यावेळेस आमदारकीची निवडणूक लागली त्यावेळेस म्हणले की ज्याच्या नावा सातबारा आहे, जे घाणेरडं काम ज्यांनी केलं त्याला कधी मतदान करू नका, हे भिडे गुरुजींचे शब्द आहेत. त्याच भिडे गुरुजींना भोर तालुक्यामध्ये आणून ते बीजेपी मध्ये गेल्यानंतर ते स्वागताध्यक्ष होतात. त्यांचं स्वागताध्यक्ष करण्याचा मान त्यांना मिळतो. मग त्या जमिनीचं झालं काय गुरुजी? हा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. आता तुम्ही बीजेपी मध्ये ते आल्यानंतर ते शुद्ध झाले का? शुद्ध झाल्यानंतर त्यांच्या नावावरची जमीन आहे ती योग्य आहे का? याचं उत्तर तुम्ही जनतेला देणं गरजेचं आहे. आणि मग आमच्या तरुणांची माती भडकवायची वेगळ्या पद्धतीने आणि वेगळं काहीतरी सांगायचं आणि वेगळं काहीतरी बोलायचं. याच्यापेक्षा आमच्या हिंदू म्हणणाऱ्या लोकांना, समाजाला तुम्ही या ठिकाणी योग्य न्याय रोजगाराच्या निर्मितीने देणार आहात का? हा प्रश्न या ठिकाणी देणारा आम्ही तुम्हाला करतो. आणि माझं 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.